साइडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये SM स्टार हा संघ दोन हात करताना विपुल 11 या संघाला विपुल 11 वाडा हा संघ आपण पाहतोय. नेहमीच विपुल पाटील या खेळाडूला मात्र पुढे आणताना आपण पाहू शकतात. विपुल 11चा जर विचार केला तर आपण पाहू शकतात आणि SM स्टार संघाचा विचार केला तर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. शॉट मिळवला मिस्टर अक्कू याला आपण पाहू शकतात. एक सुंदर खेळाडू. त्यानंतर सचिन कदम खूप लीड करत असताना गेल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप वर्ष आपण पाहू शकतात सुरेख पद्धतीने रोहन साळुंके जे स्वतः याचे कॅप्टन आहेत. त्यानंतर किशन देवेंद्र आपण पाहू शकतात विथ द बॅट खूप चांगली कामगिरी करत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. रवी लिंगाला हे सुद्धा मात्र आपण पाहू शकतात ॲज अ बॉलर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. रोहित यावेळेला आपण पाहू शकतात. सोनू सिंग आपण पाहू शकतात. साईश या पिंपले यावेळेला मॅन फ्रॉम बोईसर. सोनू सिंग रोहन मोरे आपण पाहू शकतात. अशा पद्धतीने मात्र जी खेळाडू आहेत यांचं खूप खूप आपण धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोनू आपल्या गोलंदाजी मार्कवर विजय जाधव नॉन स्ट्राईक एंडकडे तर प्रथमेश ठाकरे स्ट्राईक एंडकडे. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू यावेळेला सोनू सिंग दर्शवत असताना या सोनू सिंग आहे ना स्टार अभी ओपन चालू हुआ है वो VPL का नहीं है सुन ना. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय. सोनूचा पहिला चेंडू डॉट आलाय. करण्याचा प्रयत्न स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. कारण या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल आणि त्याकरता मात्र यावेळेला इंटेलिजंट क्रिकेट खेळावं लागेल. हुशारीने क्रिकेट खेळावं लागेल. विजय जाधव सारखा एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहू शकता. ॲज अ कॅप्टन ॲज अ बॅट्समन म्हणून ज्याच्या खेळाडूच्या नावावर 9 चेंडूवर 9 षटकार मारण्याची किमया आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. गोलंदाज सोनू आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला प्रथमेशचा हा फटका स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. ही ताकद आहे. के नोमान गुड लक SM स्टार के जितने प्लेयर्स है वो सब बॉल पकड़ेंगे कैच करेंगे तो 200 रुपये उनको इनाम है. कोई भी पकड़े तो उसको भी 200 रुपये इनाम है. काशी भाई की तरफ से भी 100 रुपये इनाम है. कोई भी बाहर कैच पकड़ेगा उसको 100 रुपये इनाम है. 100 रुपया काशी भाई की तरफ से 200 रुपया कमिटी की तरफ से. तर 6 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 6 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. सुपर टायमिंग सही चेंडूला वळवलं गेलं. ही ताकद आहे प्रथमेश ठाकरेची आणि त्याच अनुषंगाने मात्र यावेळेला स्ट्रोक खेळला गेला. यावेळेला ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर प्रथमेश नावाचा कडक शॉट. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. थँक्यू वेलकम बॅक. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमेशची बॅट तळपली गेले मैदानाच्या आतमध्ये. यासाठीच ओळखला जातो हा खेळाडू आणि म्हणूनच विजय जाधवने मात्र प्रथमेश ठाकरेला का बोलवलंय त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात वारेट ते वसईफाटा असा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो प्रथमेश ठाकरेचा. यावेळेला ऑन साइडला पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल अँड वंडरफुल शॉट. क्या बात है. सुपर टायमिंग. 6 धावा. विपुल 11 वाडा संघ मजबूत स्थितीमध्ये. पहिले 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर हल्ले बोल केले जातात.
अप्रतिम. आता मात्र सोनूचं कौतुक करेन. ज्या लेंथला सोनू ओळखला जातो त्या लेंथवर मात्र पहिले 2 चेंडू मात्र पिच केले आणि तदनंतर 3 चेंडूवर जबरदस्त हल्लेबोल करत असताना यावेळेला 2 षटकार 1 चौकार अशा पद्धतीने पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना 16 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 16 धावा येत असताना आपण पाहू शकताय सुपर बॅटिंग बाय प्रथमेश ठाकरे. अप्रतिम आपण पाहू शकलात. पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं गेलं. सोनूच्या नावावर 3 चेंडू डॉट आले जरूर, परंतु 3 चेंडूवर महत्वपूर्ण मात्र फटके पाहायला मिळाले आणि प्रथमेशची बॅट तळपली गेली. पहिल्या षटकांमध्ये अधिराज्य प्रतिबिंब या वेळेला उमटवलं ते प्रथमेश नाही. पहिलं षटक नावावर जाईल प्रथमेशच्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साईश पिंपळे मॅन फ्रॉम बोईसर. अप्रतिम सुंदर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रबर चेंडूमध्ये सुद्धा याच गोलंदाजाने खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं गेलंय आणि सुंदर प्रगती करताना वेग चांगला आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं या मैदानात या महत्वपूर्ण लढतीमध्ये विजय जाधव समोर मात्र कशी गोलंदाजी करेल हे मात्र या वेळेला जरूर चॅलेंज असेल. मात्र 2 खेळाडू आहेत बेस्ट. एका साईडला विजय जाधवने भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव ओळखला गेलाय. यावेळेला आपण पाहू शकलात ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. शफल झाले होते ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातोय सचिन कदमच्या हातामध्ये. अप्रतिम. सचिन कदम भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करत आले आणि याच क्रिकेटने मात्र सचिन कदमला एकच चांगलं नाव दिलं. अप्रतिम सुरेख पद्धतीने मॅग्निफिसंट डिलिव्हरी. सुंदर यावेळेला मान सन्मान विजय जाधवच्या माध्यमातून दिला गेला. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा अंकित पवार आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत असताना 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत आहेत. एका साईडला प्रथमेशची बॅट तळपत असताना आपल्याला पाहायला मिळते 16 धावा आल्या त्याच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये. या वेळेला रिव्हर्स स्वीप ऐन वेळेला मात्र आपण पाहू शकला चेंडूला वळवलं गेलं. थर्ड मॅन डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करताना विपुल 11 वाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना SM स्टार आज ओपन गटांना मात्र प्राधान्य दिले गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम फुलटॉस चेंडू होता. जबरदस्त या वेळेला चेंडूला वळवलं गेलं. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. जैसी गेंद वैसी नसीहत. चौकार. 4 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 23 धावा फलकावर. पुन्हा एकदा मात्र या वेळेला आपण पाहतोय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवला गेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 फुलटॉस चेंडू होते परंतु म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तेच मात्र या वेळेला प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून आपण पाहू शकतात. सुपर बॅटिंग करत असताना अप्रतिम डोकं शांत ठेवून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या मात्र या वेळेला झपाट्याने वाढली जाते. धावसंख्या 27 धावा. या वेळेला स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 लगातार खणखणीत चौकार प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून अफलातून फलंदाजी. दोन षटक कंप्लीट झालेत पॉवर प्लेचे आणि 2 षटकांमध्ये 31 धावा तब्बल फलकावर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये 30 धावांचं योगदान दिले प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. एक वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू चाचपडले होते परंतु तदनंतर मात्र प्रथमेशने स्वतःला सिद्ध केलं की माझ्यात ते कॅलिबर आहे आणि आज मला खास करून एक छोट्याशा गावातून का बोलवलंय तर मला या ठिकाणी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी तत्पर आहे. सुपर बॅटिंग.
धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा, षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले, 15.50च्या सरासरीने आतापर्यंत 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. इथे विकेट फॅक्टर एसएम स्टार संघाला खूप गरजेची गोष्ट असेल. पराग नवीन गोलंदाजी मार्कवर येताना विजय जाधव स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. जे श्रोते जोडले गेलेत वाय स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकतात. युट्यूब वर घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर जे पाहतायत या मॅचचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप मुफास ग्रुपच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. 2 षटकांचा खेळ, 31 धावा फलकावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी पराग टू विजय जाधव. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले. अक्कू मात्र पुढे सरसावतोय आणि अक्कू मात्र ही चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द पॅव्हिलियन, एक बिग विकेट विजय जाधव. फ्लॉप शो, बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. नवीन फलंदाज मिस्टर विश्वनाथ रोहिदास जाधव. मात्र आपण पाहू शकतात जाधव पाडा धानिव व ब्रँड ऑफ धानिव खेळाडू आपण पाहू शकतात. आज हे ग्राउंड काही नवीन नाही आहे विश्वनाथ साठी, परंतु प्रथमेशने जी फलंदाजी केले, फटकेबाजी केलेत, सुपर बॅटिंग करत असताना प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत मानलाय या ओपन गटातून. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. प्रथमेश यावेळेला आपण पाहू शकतात विश्वनाथ जाधव कॉलिंग मात्र यावेळेला नाकारलं गेलं. गुड कॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 धावा. पहा परागचं मी कौतुक करेन. जरी 2 षटकांचं जे वादळ होतं, 2 षटकांमध्ये 31 धावांचं, त्या वादळाला शांत करण्याचं काम परागने केलं गेलंय आणि पराग सुंदर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू घेऊन येईल आपल्या हातखंडामधून कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. काय लाजवाब फटका. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. स्विच हिट, ब्रँड ऑफ वारेट. प्रथमेश ठाकरे इज ऑन फायर. सुपर बॅटिंग. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 37 धावा. सुपर टायमिंग. यावेळेला मात्र टक्कन आवाजाला स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. प्रथमेश ठाकरे काय कमालीचं प्रदर्शन, विलक्षण कामगिरी. क्या बात आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 43 रन्स, 43 धावा आणि 42 धावांवर वैयक्तिक खेळी करत असताना अप्रतिम. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, ही ओळख आहे. सचिन कदम यावेळेला आपण पाहू शकता. मात्र सलीम मिडॉफच्या क्षेत्ररक्षकाला यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला धाडलं गेलंय आणि मिडॉफचा क्षेत्ररक्षक आतमध्ये येत असताना 30 यार्ड सर्कल मध्ये. धावांची गती फलकावर 43 रन्स, 43 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. अख्तर शेख मात्र अक्कू सरसावतोय. तत्पूर्वी आराम के साथ चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव मिळेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 44 धावा. एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव अर्थातच अख्तर शेख आपण पाहतो. प्रहार चषक मला आठवतो. काय जबरदस्त घणाघाती फलंदाजी केली होती. 3 लाखाच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक साजरं केलं होतं आणि कौतुकास्पद अशी खेळी मात्र अशा अनेक खेळी त्याने केलेल्या आहेत आपल्या करिअर मध्ये. विश्वनाथ जाधव अप्रतिम. यावेळेला खाली राहिला होता चेंडू. सबमरिंग डिलिव्हरी, पॅडला जाऊन चेंडू आदळतोय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 44 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना विपुल 11 वाडा हा संघ पाहायला मिळतोय आणि प्रथमेशच्या बॅटमधून आतापर्यंत जर विचार केला तर 14 चेंडूमध्ये 43 धावांची एक घणाघाती झंझावत झुंजार खेळी पाहायला मिळते आणि संघाला घेऊन जातोय 44 या धावसंख्येवर. अजून 2 षटके येणं बाकी आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
उत्तर षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोनू आपल्या गोलंदाजी मार्कवर 43 वर पोहोचला गेलाय. 14 चेंडूमध्ये सुपर बॅटिंग करत असताना प्रथमेश ठाकरे नावाचं वादळ घोंगावलंय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटचं एलिव्हेशन नव्हतं व्यवस्थित आणि यावेळेला प्रथमेशच्या खेळीला अखेरकार आपण पाहतोय पूर्ण विराम लागला गेलाय. परंतु प्रथमेशने आपली जी फलंदाजी आहे, आपण का ओळखलं जातो या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, त्याचं प्रत्यय देत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. कारण यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर प्रथमेशच्या बॅटमधून जवळजवळ 14 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 15व्या अर्धशतकाला गवसणी घालण्यात मात्र यश मिळालं असतं. परंतु यावेळेला प्रथमेशची चांगली फलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या प्रथमेशसाठी येतील. सुपर बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 44 धावा, 44. नवीन फलंदाज बिरवाडीचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं अर्थातच क्रितेश घरत, मॅन फ्रॉम बिरवाडी. एका साईडला विश्वनाथ जाधव, मॅन ऑफ द सिरीज आउट ऑफ इंडिया जाऊन हे शिक्के लागले गेलेत या खेळाडूच्या नावावर. विश्वनाथ रोहिदास जाधव, क्या बात आहे. सोनूचं कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर साईशने 15 धावा खर्च केल्या. परागने मात्र 13 धावा, एक गडी बाद केला आणि सोनूने मात्र यावेळेला महत्वपूर्ण या सामन्यामध्ये एक सफलता प्राप्त केली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर त्याच अनुषंगाने यावेळेला गोलंदाजी केली जाते. सुपर बॉलिंग. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 44 धावा. सोनूचं मी कौतुक करेन यावेळेला. मात्र शांत चित्तेने गोलंदाजी करत असताना, कारण किशन देवेंद्र सारखा एक शॉट मिळापला आपल्याला पाहायला मिळतो. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. सचिन कदम सारखा खेळाडू आपण पाहू शकताय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला आहे. पायाचा चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. अख्तर शेख यावेळेला काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे या अपकमिंग यंगस्टरला, मात्र हे पाहायला मिळालं असेल आणि हे अद्यावत करायला हवं. 2 धावा येत असताना विश्वनाथ जाधव एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी पडझड करत असताना, चाचपडत असताना क्रीजमध्ये, कारण या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे. परंतु ज्या पद्धतीने विश्वनाथ जाधवला बीट केलेला आहे 2 ते 3 चेंडू आणि तदनंतर 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर विपुल 11 वाडा संघाची 46 धावा. पुन्हा एकदा मिस टायमिंग जरूर झालाय, परंतु धावा येत आहेत. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला 2 धावा. रोहन मात्र पुढे सरसावतोय आणि तत्पूर्वी 2 धावा विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 रन, 48 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना आपल्याला 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयारीनिशी मात्र प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला आहे. सॉफ्ट हँडने मात्र यावेळेला खेळला गेला होता आणि अख्तर शेखच्या हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये. कॅच नंबर 2. फलंदाज विश्वनाथ जाधव. पहिल्या चेंडूपासून थोडा फार मात्र यावेळेला बॉडी लँग्वेज निगेटिव्ह पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकला. विश्वनाथ जाधव धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 48 रन्स, 48 धावा फलकावर पाहायला मिळतात. विश्वनाथ जाधव बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मिस्टर संतोष जाधव अर्थातच पिन्या यावेळेला पाहायला मिळते. ब्रँड ऑफ गोखेवरे. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल यावेळेला आपण पाहू शकता. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 48 रन्स 4 षटकांच्या समाप्ती अखेर. क्रितेश घरात एका साईडला अंडरम पासून क्रिकेटचा प्रवास अजून सुद्धा अंडरमला विसरत नाहीये. हे खूप महत्वाची भूमिका आहे. जेव्हा तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये उतरता त्यावेळेला अंडरम सुद्धा क्रिकेट खेळणं खूप गरजेची गोष्ट असते. यावेळेला ऑन साईडला आहे. ही ताकद आहे. मला बिरवाडीवरून का बोलवलं या स्पर्धेमध्ये त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी. 6 धावा. गुड शॉट.
वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती एकंदरीत 54 रन्स 54 धावा विपुल 11 वाडा संघाची. यावेळेला फुल टॉस चेंडू होता मात्र सरळ चेंडूला यावेळेला आपण पाहू शकतात आणि थर्ड अंपायरची मागणी केली गेले. पाहायचं आहे यावेळेला कमरेच्या वरती आहे का तर दर्शवलं जाईल नो आहे की नाही, कारण पंचांना जेव्हा डाऊटफुल वाटेल त्यावेळेला ते टीव्ही अंपायरची मागणी करतील आणि यावेळेला आपण डिसिजन पेंडिंग ठेवला गेलाय. खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कौशिक जाधव बाताणीवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून इरफान मंसूर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. येस इट इज अ नो. यावेळेला आपण पाहू शकतात कमरेच्या वरती असल्या कारणानं यावेळेला आपण पाहू शकतात आणि अशा वेळेला डाऊटफुल असेल तर बेनिफिट जरूर मिळायला हवं आणि तेच मात्र पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. टेक्नॉलॉजीचं हेच मुख्य आपल्याला फायदा मिळतो. ज्यावेळेला आपल्याकडे टेक्नॉलॉजी नसेल तर ऑनफिल्ड जे पंच देतील ते तुम्हाला स्वीकारावं लागतं, परंतु टेक्नॉलॉजी आहे, थर्ड अंपायर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर डेफिनेटली त्याचा मात्र फायदा मिळालाच पाहिजे. आणि वाय स्पोर्टच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू कॅप्चर केला जातो व्यवस्थित, स्लो मोशन, रिप्ले, हायलाइट्स सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. हॅट्स ऑफ यू. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या अंकित पवार यावेळेला दर्शवतात 62 धावा, 62 रन्स विपुल 11 वाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सचिन कदम ये मेरे बायत का खेळ असं दर्शवत असताना बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं, टू लागला गेला होता आणि फलंदाज या ठिकाणी संतोष जाधव पिण्या बॅक टू द पॅव्हिलियन. संख्या जाऊन पोहोचते फलकावर 62 रन्स 62 धावा. राहुलला अखेरकार मात्र सफलता प्राप्त झाली. अप्रतिम, क्या बात है, गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा चूक पद्धतीने जास्त रनअप नाहीये, शॉर्ट रनअप आणि खांद्याच्या जोरावर एफर्ट गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. सुपर. यावेळेला खोलवर चेंडू होता, लालच देण्याचा प्रयत्न केला, अख्तर शेख पुढे सरसावतोय, थोडीशी फंबलिंग होते आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर 64 रन्स 64 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील धावांची गती जर आपण पाहिली तर 64 वर जाऊन पोहोचले गेले. नवीन फलंदाज मिस्टर अक्षय. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, काय जबरदस्त गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि तदनंतर सिंगल, तदनंतर विकेट आणि तदनंतर आपण पाहिलं तर 3 चेंडूवर फक्त 2 धावा. अप्रतिम. राहुलने मात्र कमबॅक केलं आणि स्लॉग ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करायची याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवलं गेलं. तर 64 धावा 65 धावांचं एकंदरीत लक्ष हे समोर असेल विपुल 11 वाडा संघाने प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं गेलंय. पंकज पाटील पालन यावेळेला आपण पाहू शकतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. लवकरच येत आहे, फक्त 1 दिवसाच्या नंतर कमिंग सून अग्री प्रीमियर लीग अप्रतिम पाहायला मिळेल आणि यंदाच्या वर्षात पुन्हा एकदा ते सज्ज झाले मैदान APL च्या माध्यमातून. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत, परंतु टॉस कुर्ला 11 आणि अंजत 11, चला दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन या. वेलकम सुभाषजी पाटील साहेब, वालाईपाड्याचे एक चांगलं व्यक्तिमत्व आणि तसेच राजूजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे.
चांगलं क्रिकेट खेळतात तेव्हा अभिमानाने मात्र आई वडील सांगत असतात की माझ्या मुलानं काहीतरी कमावलंय आणि याच गोष्टीसाठी चाललेला हा क्रिकेटचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आणि फळे यांच्यामधलं द्वंद्व युद्ध सातत्याने पाहायला मिळतं. योगेश पाटील एका साईडला आपण पाहू शकतायत, भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करताना हे खेळाडू. कृतेश घरत एका साईडला आपण पाहू शकतायत, अक्षय सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत. योगेश पाटील ग्रामीण प्रीमियर लीग, जयेश कोर असतील, अविनाशजी राऊत असतील, सर्व त्यांची संपूर्ण टीमने जी घेतलेली मेहनत खूप वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. प्रदीप नाना असतील, ही सर्व कंपनी जी आहे ती मात्र ग्रामीण प्रीमियर लीग साठी खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट करत असताना सातत्याने पाहायला मिळतात आणि नेहमीच समालोचनेची संधी आम्हाला देत असतात. त्यांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय मिस्टर विश्वनाथ रोहिदास जाधव. आज त्यांचे पिताश्री सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील कुठेतरी बसून, डेफिनेटली, कारण खूप क्रिकेटवरचं अफाट प्रेम आहे त्यांचं सातत्याने पाहायला मिळतं आणि एक चांगलं व्यक्तिमत्व रोहिदासजी जाधव साहेब पाहायला मिळतात. दोन सुपुत्रांना घडविण्यात ते व्यस्त असतात. त्याचेच बंधू विजय जाधव सुद्धा आपण पाहू शकतात, ते कालच्या दिवसामध्ये खेळले गेले होते. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया. विश्वनाथ जाधव सज्ज होतोय सचिन कदमसाठी. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, अप्रतिम, इंटेलिजन्स स्ट्रोक, चौकार, 4 धावा, वेलकम बाउंड्री. थांबा जरा, मी कॉल करतो, थांबा. हा चालेल चालेल, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा कॉमेंट्री करतो, कॉमेंट्री नंतर. या वेळेला ऑफ साईडला आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र स्लिप पॉइंट, कव्हर पॉइंट जवळ चेंडू मात्र या वेळेला ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. 65 धावांचं एक्झॅक्टली लक्ष मात्र या वेळेला पाहायला मिळतं. परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. पॉसिबल खूप हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो, कारण इम्पॉसिबल हा फक्त मात्र आपण हा शब्द पाहिला तर 2 शब्द घ्या, आय एम पॉसिबल. मात्र या वेळेला सर्व काही शक्य आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये अशा धावा कित्येक वेळा चेज झालेल्या आहेत, परंतु त्यासाठी तुमची मेहनत खूप महत्वाच्या आतमध्ये असेल. यावेळेला ऑन साईडला सुपर टायमिंग, परंतु जजमेंटने झेल टिपला गेला यावेळेला. अप्रतिम, गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांनी मालिकावीर म्हणून मॅन ऑफ द सिरीज फ्रीज स्पॉन्सरशिप केले, तसे इर्शादजी खान या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत अर्षदजी चौधरी, मेहताब खान, मंगलजी यादव, सर्व मात्र मंडळी या स्पर्धेचे प्रायोजक आहेत आणि त्यांनी मात्र या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले. त्यांचं या दात्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये एक कडवी झुंज, कडवी लढत. रवी लिंगाला यावेळेला आपण पाहू शकताय बॅक टू द डगआउट आज निराश केलं यावेळेला आमच्या फॅन फॉलोअर्सला, आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. विश्वनाथ जाधवची ही ताकद बनली गेली. विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण मात्र श्रेय जाईल विश्वनाथ जाधवला. अप्रतिम पहिला धक्का, मात्र धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. पहिला गडीबाद यावेळेला आपण पाहू शकतात. लवकरात लवकर बाद झाल्यानंतर 3 चेंडू, धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 5. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहू शकतात रोहित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रोहितची बॅटिंग मात्र जबरदस्त पाहायला मिळाली होती सनसाई चषकामध्ये. अप्रतिम नाईटची स्पर्धा झाली, काय अफलातून फलंदाजी केली होती याच खेळाडूने, तोच मात्र आपण पाहू शकतात. लवकरच येईल आपल्या सर्वांच्या भेटीला संदीपदादा पाटील, संदीपजी परदेशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं यावेळेला ऑर्गनायझेशन असेल पुन्हा एकदा.
यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र निघून जातोय. चेंडूचा पाठलाग करतायत दोन क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा रोहितच्या बॅट मधून येत असताना आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून रोहित नावाचा एक ब्रँडेड फटका. 6 धावा. जबरदस्त रोहित नार्वेकर मॅन फ्रॉम चारकोपचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. काय जबरदस्त मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा. आता येणारे चेंडू आहे 24 आणि 24 चेंडू मध्ये 52 धावा. 52 रन्स टू विन असतील. मात्र यावेळेला SM स्टार या संघाला अप्रतिम आज प्रेक्षकांची लयलूट होताना आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या डाव्या साईडला योगेश निजाई या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे जवळचे मित्र वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. दातिवरीवरून खास करून मॅचचा आनंद पाहण्यासाठी उपस्थित झालेत बेंडूबाबा चषकाचे प्रायोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स 24 चेंडू आणि 52 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. एका साईडला सेन्सेशनल क्रिकेट खेळणारा सचिन कदम आपल्याला पाहायला मिळतोय तर रोहित नार्वेकर इज ऑन फायर. पंकज पाटील पालन यावेळेला मात्र फटका चांगला आहे. पायाचा आहे. झेल होऊ शकेल का तर यस आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. पंकज पाटील पालनला यावेळेला मिळते सफलता. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट सचिन कदम. बॅक 13 धावा फलकावर पंकज पाटील पालन. जबरदस्त खेळाडू आपण पाहतो. टेंबोडे गावातून बिलॉंग करताना सातत्याने खंडेरावजी पाटील साहेब यांचं नेहमीच प्रोत्साहन असतं आणि त्यांच्या फॅमिलीचं खूप प्रोत्साहन असतं ते पंकज पाटील पालनला. टेंबोडे गावातून बिलॉंग करताना हा खेळाडू आपण पाहतो. विनोद संघातून बिलॉंग करताना कित्येक वेळा आपण पाहिलं आणि अनेक फलंदाजांना ज्यांनी मात्र स्वतःच्या कुशल गोलंदाजीवर खूप वेळा मात्र नाचवलंय अशा प्रकारचा पंकज पाटील पालन या नावाने जास्तीत जास्त टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रेम मिळालं. रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन्स 13 धावा या फलकावर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगलं क्रिकेट. 23 चेंडू आणि 52 धावा. यावेळेला क्लीन बोल्ड शफल झाला होता. यष्टी दाखवली होती आणि यावेळेला मात्र फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलंय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पंकज पाटील पालन इज ऑन हॅट्रिक. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. वसई फाटा चषक प्रेझेंट करतायत मोफास क्रिकेट क्लब. हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड तयार झालाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जबरदस्त या स्पर्धेची आतुरतेने आपण वाट पाहत असतो आणि त्या स्पर्धेचा आगाज झाला
30 तारखेपासून आपण पाहू शकलात आणि खऱ्या अर्थानं हायवे गटला सुरुवात झाली ती 2 तारखेपासून. एक सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एका साईडला मिस्टर अख्तर शेख आपल्याला पाहायला मिळतात. अक्कू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं तो षटकार अजूनपर्यंत मला आठवतोय जेव्हा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना सनसाई चषकामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारचं अप्रतिम आपण दर्जेदार फटका पाहिला होता. पॅडवर चेंडू होता आणि त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जेदार फटका खेचला गेला होता. तो अजून सुद्धा डोळ्यासमोर मला आठवतोय ते सनसाई चषकामध्ये SPP ट्रॉफी मध्ये. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13. आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकताय त्या बॅटची एज आणि शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यस पंचांचा निर्णय त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. यस इज गॉन आणि अक्कोला मात्र यावेळेला परतावं लागतं कारण गॅदर केला होता जेव्हा मात्र सेलिब्रेशन करण्यासाठी गेला त्यावेळेला मात्र चेंडू उडवण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत चेंडू हातातून सुटला होता. तीच चर्चा सुरू आहे एक्झॅक्टली. मात्र यावेळेला आपण पाहतोय हेमंत ठाकूर त्या ठिकाणी दर्शवत असताना की लेग स्क्वेअरच्या पंचांनी पाहिलं की गॅदर केलाय आणि यावेळेला आपण पाहू शकताय त्या विदिन सेकंदामध्ये गॅदर केल्यानंतर आपण पाहतोय चेंडू उडवण्यासाठी जेव्हा गेला त्यावेळेला मात्र चेंडू सुटतोय. परंतु यावेळेला आपण पाहू शकतायत अजून सुद्धा चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अक्कोला मात्र यावेळेला परतावं लागेल. आणि विकेट हॅट्रिक फर्स्ट विकेट हॅट्रिक यावेळेला आपल्याला पाहायला मिळते पंकज पाटील पालनच्या यावेळेला गोलंदाजीवर मिळते फर्स्ट विकेट हॅट्रिक. कॉंग्रॅच्युलेशन पंकज पाटील पालन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स ऍब्सोल्युटली अँड फॅब्युलस बॉलिंग. तर षट क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत अंकित पवार आम्हाला दर्शवतात की 3 चेंडू आणि 3 गडी बाद. विरल नायर मग खेळाडूंनी गर्दी करू नका. जो काही डिसिजन असेल तो थर्ड अंपायर पर्यंत पोहोचेल. यस आपण पॅव्हेलियन मध्ये जा. जो काही डिसिजन असेल तो मात्र थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. किशन देवेंद्र विरल नायर आपल्याला इकडे यायचंय.
पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. आपण गर्दी करू नका. चला व्यासपीठाच्या समोरून मुख्य मंचाच्या समोरून आपण बाजूला व्हायचंय. पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. स्लो मोशन मध्ये एक्झॅक्टली कॅमेऱ्यात यावेळेला आपण पाहिलं तर बंदिस्त केलेला आहे. टेक्नॉलॉजीचं हेच खूप आपल्याला फायदा होत असतो. आपण सातत्याने पाहिलंय कारण पंच सुद्धा मात्र आपण पाहू शकताय तर मनुष्य आहे आणि अशा गोष्टी होतच राहतात. ते आपण सातत्याने पाहिलंय. ऑर्गनायझरशी मात्र चर्चा केली गेली. रोहन आपण जायचं आपल्या जागेवर जा. पंचांचा जो काही निर्णय असेल तो मात्र दिला जाईल. राकेश भोईरे सुद्धा मात्र एक चांगले समालोचक ते सुद्धा जॉईन झाले. ते मॅच पाहत आहेत आणि यावेळेला कमिटी आणि पूर्ण जर आपण पाहिलं तर हे यावेळेला ऑब्झर्व केला आणि यस या ठिकाणी आपण पाहू शकतायत विजय जाधव हे सुद्धा मात्र या ठिकाणी ऍग्री होत असताना आपण पाहू शकताय. थँक्यू. कारण विजय जाधव यांना सुद्धा मात्र यावेळेला माहिती आहे की कम्प्लीट कॅच त्या ठिकाणी झाला नाही. इट डज नॉट कम्प्लीट द कॅच आणि यावेळेला आपण पाहू शकतायत राकेश भोईरे. थँक्यू व्हेरी मच. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. नॉट आउट अख्तरला यावेळेला अक्कोला बोलवलं गेलंय आणि त्याचं बेनिफिट मिळेल का पंकज पाटील पालन नाही. मात्र यावेळेला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने चला आपण जे खेळाडू कक्ष आहे प्लेयर स्टँड त्या ठिकाणी खेळाडू बाहेर यायचे नाहीयेत. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज हवं असेल तर तुम्ही बिनधास्त बाहेर निघा. आमचे कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी येत आहेत. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकताय प्लेयर स्टँड मधून कोणी खेळाडू बाहेर येणार नाहीये. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला बाउन्स काय जबरदस्त यावेळेला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. अक्कूच्या शरीराचा वेध घेत धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 13 धावा झालेल्या आहेत. लक्षात असू द्या विजयासाठी 20 चेंडू आणि 52 धावा. 20 बॉल्स रिमेनिंग अँड 52 रन्स रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत पंकज पाटील पालन 4 चेंडू हातात आहेत. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण पाहू शकता बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू यावेळेला निघून जातोय. अप्रतिम सुपर डिलिव्हरी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते एकंदरीत 13 रन्स 13 धावा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. पुन्हा एकदा पंकज पाटील पालन. क्या बात आहे. ऑन साईडला 5 चेंडू नंतर मात्र 1 धाव मिळते खात्यामध्ये. पंकज पाटील पालनने फक्त 1च धाव खर्च केली. 2 सफलता प्राप्त केल्या. ही ताकद ही नजाकत ही ओळख मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पंकज पाटील पालनची आहे. आणि यावेळेला 2 षटक कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 14 धावा. चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 51 धावा. या आपण टॉस कडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी अक्षय पांडव आपल्या समवेत असतील. टॉस होणार आहे. यानंतर आवत कुर्ला आणि त्यांच्या विरोधात अमजद 11 या 2 टीम मध्ये नाणेफेक करण्याकरता या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज म्हणून रेफ्रिजरेटर फ्रीज ज्याने उपलब्ध करून दिला इर्शाद खान यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. त्याचे शुभ असते इथे हा टॉस केला जाईल. दोनों टीम के कैप्टन आपको हमारे साथ जुड़ना है. एक तरफ आवत कुर्ला मेहताब भाई हैं जो टॉस के लिए हमारे साथ जुड़ जाएंगे आवत कुर्ला की ओर से, और उनके सामने अमजद 11 जो हमें खेलती हुई नजर आएगी. अमजद 11 के कैप्टन आपको टॉस बॉक्स में जल्द से जल्द जुड़ना है जो अभी अभी यहां पर पहुंचे हैं. प्रमोद आपको कंटिन्यू करना है. सुंदर चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाडाच्या हातामध्ये मात्र यावेळेला जरूर झेल टिपला गेलाय. सुंदर फर्स्ट स्लिपकडे मात्र त्या ठिकाणी तैनात झाला होता आणि सुंदर त्या जजमेंटने झेल टिपत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 रन्स 14 धावा. संतोष जाधव पिण्या एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज अक्कोने मात्र आज निराश केलं परिपूर्ण.
थोडस यावेळेला आपण पाहू शकताय तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता, बॅटला ब्रश करून गेला आणि सरळ चेंडू चेतन पाटील सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 450 धावा अग्री प्रीमियर लीग मध्ये थर्ड सीझन मध्ये केला गेला होता तोच खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया चेतन पाटील ब्रँड ऑफ सरपाडाच्या खेळाडूच्या नावावर आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 14 धावा 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. जव्हार वरून सुद्धा या शुभेच्छा आलेल्या आहेत नरेश जी मालगावी मात्र यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्यांची सुद्धा स्पर्धा येते लवकरच कमिंग सून पाहायला मिळेल. धावांची गती फलकावर 14 रन्स. टॉस को यहाँ पर अंजाम दे रहे हैं हमारे इरशाद खान साहब. टेल इज द कॉल और ये टेल यहाँ पर आता हुआ. थैंक यू इरशाद भाई, आपको मुख्य मंच पर विराजमान होना है. तब तक आप एक गिफ्ट यहाँ पर दिया जाएगा जो मेहता भाई टॉस जीता है. टॉस जीत कर पहले क्या करना चाहोगे? पहले हम लोग फील्डिंग करना चाहेंगे और कोशिश करेंगे कम से कम रन पे रोके सामने वाली टीम को जो आसानी से चेज हो जाए. आज अवध कुर्ला में कौन से खिलाड़ी है जो हमें मेहता भाई के साथ देखने मिलेंगे? सब लोकल लड़के ही हैं, कोई प्रोफेशनल नहीं है हमारे इसमें. सिर्फ आशु भाई है जिनका नाम बड़ा है, शायद जानते हैं इन्हें सब. बाकी तो सब लोकल लड़के कुर्ला के ही है. देखते हैं शायद. कैसा लग रहा है मेहता भाई यहाँ पर आकर ये क्रिकेट का माहौल, यहाँ पे जो दर्शक है वो देखकर और ये इस ग्राउंड को देखकर आप कैसा फील कर रहे हो? देखिए यहाँ के जो ऑर्गेनाइजर कमेटी है, सबसे पहले मैं तो इनका धन्यवाद अदा करूंगा जो बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट करवाते हैं. हम भी पिछले करीब 2 साल से यहाँ पे लगातार आ रहे हैं और जीते हारे ये सोचकर नहीं आते, बट एक जो यहाँ पे यहाँ का एटमॉस्फेयर और जो एक एंजॉयमेंट मिलता है उसकी वजह से आते हैं. बाकी टूर्नामेंट ग्राउंड एंड एवरीथिंग इज जस्ट फिनोमिनल. थैंक यू. यहाँ पर टॉस हुआ, टॉस को जीता टीम अवध कुर्ला ने और पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया. या वेळेला आपण पाहू शकतायत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, हॅट्रिक वर पोहोचला होता आणि संतोष जाधव पिण्या फर्स्ट विकेट हॅट्रिक यावेळेला साध्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग आपल्या बोटांतील जादू दाखवत असताना ब्रँड ऑफ गोकिवरे वॉर्ड बॉलिंग परफॉर्मन्स. जर आपण पाहिलं तर 14 धावांवर जवळजवळ 6 गडी बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी विश्वनाथने 1 गडी बाद केला, पंकज पाटील पालन यांनी 2 गडी बाद केले आणि संतोष जाधव पिण्या 3 गडी बाद करत असताना इंटरव्हेल विकेट याला म्हणतात त्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना अप्रतिम ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. रोहित नार्वेकर एका साइडला मात्र तग लावून राहिला आहे, परंतु त्याच्या समोर विकेट जाताना आपण पाहू शकताय तर दबावाखाली असेल नो डाऊट. धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 15 रन्स 15 धावा. विपुल 11 वाडा संघ मात्र थोडाफार कुठेतरी हबी होताना आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत दोन संघांमध्ये. पहिलीच मॅच खुला गट आपण पाहतोय. आज ओपन संघांना प्राधान्य दिले गेले. साईश पिंपळे यावेळेला मात्र ऑन साइडला जरूर खेळतात. एक धाव अर्जित केली जाईल. यावेळेला आपण पाहू शकतात 1 धाव निश्चित स्वरूपात मिळते. मुसावीर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी धाव संख्या स्कोर कार्डवर 16 धावा. आता चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 49 धावांचं लक्ष असेल. मुफास क्रिकेट क्लब आपण पाहू शकतायत ही स्पर्धा प्रेझेंट करतायत वसई फाटा चषक 2022. यावेळेला ऑफ साइडला फटका जबरदस्त आहे. इनसाइड आउटचा फटका खेळणं कठीण असतं, परंतु रोहित नार्वेकर मॅन इन फॉर्म 6 धावा. गुड शॉट मॅग्निफिसंट टायमिंग.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती एकंदरीत जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. दोन संघांमध्ये 12 चेंडू आणि 43 धावा. 12 balls remaining and 43 runs required to win. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. परंतु पंकज पाटील पालन एक धारदार गोलंदाजी करणारा गोलंदाज. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र फलंदाजाला बाद होण्याची दाट शक्यता असेल. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं आणि थर्ड अंपायरची मागणी यावेळेला केली जाते. आज थर्ड अंपायरला मात्र यावेळेला बिझी राहावं लागणार आहे. मात्र या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत विशाल नाईक, आपण पाहू शकतायत. कारण टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे आणि त्याचंच कारण आपण पाहू शकतायत. एका साईडला टेक्नॉलॉजीचा हा फायदा होतो आणि खास करून बँगलोरवरून आपण प्रथमतः या परिपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की लाईव्ह टेलिकास्ट इन्व्हाइट केली गेली आणि वाय स्पोर्टचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच पाहायला मिळतं. अविनाश पवार मात्र जॉईन झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. अविनाश पवार आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर प्रीत पाटील हे सुद्धा जॉईन झालेत तारापूरवरून, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकतात त्या ठिकाणी हेमंत ठाकूर यांनी मात्र थर्ड अंपायरची मागणी केली. तर यावेळेला सुखरूप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्या 23 रन्स 23 धावा. पंकज पुन्हा एकदा पालन तयार. यावेळेला टप्पापर्यंत चेंडू निघून जातोय आउटसाइड द लेग स्टंप. कारण लेग स्टंपच्या जवळून जरी चेंडू गेला तरी सुद्धा मात्र यावेळेला वाईट आपल्याला पाहायला मिळतो आणि हे रूल्स सांगतायत आणि त्यासाठीच पंच मात्र वळाले. अक्षरशः मात्र यावेळेला थोडासा कुठेतरी जरूर मिस करून गेला हा चेंडू. रोहित नार्वेकर एका साईडला आहेत. 11 चेंडू आणि 41 धावा. रोहित जिथपर्यंत तिथपर्यंत मॅच जरूर ऑन आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पंकज पाटील पालन वेगवान मारा करण्यासाठी सज्ज सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतात आणि सरळ चेंडू निघून जातो. विजय जाधव यांच्या हातामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 24 धावा. 10 चेंडू आणि 41 धावा. अप्रतिम काय बाउन्स, काय पेस, जबरदस्त वेगवान मारा. यासाठीच मात्र भल्या भल्या फलंदाजांना ज्यांनी बीट केलेला आहे. भरपूर वेळा मात्र उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज चे किताब पटकावलेत असं पालन आपल्याला पाहायला मिळतो. नो डाऊट रोहित नार्वेकर एक बेस्ट बॅट्समन, बॅटर म्हणून ओळखला जातो, परंतु आज थोडीफार कुठेतरी पडझड पाहायला मिळते. यावेळेला चेंडूला मात्र वळवलं गेलं. अप्रतिम सुरेख टायमिंग, जबरदस्त 6 धावा. गुड शॉट. आठ चेंडू आणि 35 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. रोहित यावेळेला अजूनपर्यंत बॅट तळपले, अजून दर्शवतोय की मला 4 कोप वरून का बोलवलंय. खास करून मी सुंदर फलंदाजी करेन आणि लाडक्या प्रेक्षकांना जरूर मात्र यावेळेला प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनेल. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहतोय जबरदस्त केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार रोहित नार्वेकरच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत दर्जेदार षटकार. 6 धावा. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये वन मॅन आर्मी, वन मॅन शो अशी खेळी करत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर रोहित नार्वेकर आउटस्टँडिंग 4 षटकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात आणि आतापर्यंत 27 धावांची खेळी करत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम सन्मान दिला जातोय. ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल, मात्र एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. स्ट्राईक एंडकडे जाईल रोहित नार्वेकर. 6 चेंडू आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 balls remaining and 28 runs required to win. 6 गेंदे शेष और 28 रन की जरूरत. 6 चेंडू 28 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
6 चेंडू 28 धावा. अष्टपैलू खेळाडू मिस्टर प्रथमेश आपल्याला पाहायला भेटतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 6 चेंडू 28 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकतात. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होताना ऑन साईडला असं एक पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत आराम के साथ 2 धावा येतील आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 39 धावा. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. 5 चेंडू आणि 26 धावा हे सामन्याचं समीकरण. काय प्रथमेश ठाकरेने अप्रतिम अफलातून फलंदाजी केली होती आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून वारेट संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. बॅट चेंज घेत चेंडू मात्र विजय जाधवला बीट करून चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझलला 4 धावांनी करतात. चौकार. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडू मध्ये 22 धावा हे सामन्याचं समीकरण. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 43 धावा. 43 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. यावेळेला हा चेंडू पाहिला निहाळला. बाकीचं काम पंचांवर सोपवलं. मिस्टर विरल नायर यावेळेला वळतात. वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा. 44 रन्स. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडू मध्ये 21 धावा हे सामन्याचं समीकरण. रोहित नार्वेकर काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. क्या बात आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. काय प्रगती केली या खेळाडूने. अप्रतिम. आणि रोहित नार्वेकर खऱ्या अर्थानं अक्षरशः आज SM स्टार संघातून खेळताना मात्र खेळात यावेळेला खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली आणि आता मात्र यावेळेला अशा पल्लवी ज्या होत्या त्या मात्र आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 45 रन्स. 45 धावा. चेंडू फेकून झाले तर एकंदरीत 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण. यानंतर एक सुंदर लढत आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. ऑफ साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. साईश पिंपळेच्या बॅटमधून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. आता 1 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना विपुल 11 वाडा या संघाच्या दिशेने आणि विन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराला मात्र 11 धावेने पराभूत होत असताना आपण पाहू शकतायत SM स्टार. रोहित व्हेरी वेल प्लेड बट हार्ड लक. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेला मात्र शेवटी जो जिता वही सिकंदर हे सातत्याने पाहायला मिळतं. रांगेमध्ये यायचंय SM स्टार संघाचे खेळाडू आणि हँडशेक करायचंय कारण या स्पर्धेचा रूलच आहे. लक्षात घ्यायचंय. प्रत्येक खेळाडूला विनंती करेन ओपन संघाच्या की लाईनअप मध्ये जाऊन हँडशेक करायचंय. आपण प्रत्येक खेळाडूला विनंती असेल. पहिली लढत आपण पाहिली SM स्टार आणि विपुल 11 वाडा. त्यामध्ये विपुल 11 वाडा संघाने अप्रतिम चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळलं. मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच जाईल नो डाऊट अबाउट इट प्रथमेश ठाकरे ब्रँड ऑफ वारेट. प्रथमेश आपण यायचं मॅन ऑफ द मॅच यावेळेला आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात आणि टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाईल. गुड्डू या नावाने जास्तीत जास्त ओळखलं जातं. प्रथमेश या ठिकाणी आपण पाहू शकतात. वेल प्लेड प्रथमेश. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश ठाकरे. एक छोटा पॅक बडा धमाका यावेळेला आपण पाहू शकतात आणि या ठिकाणी माझ मनसुरी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
आणि मॅन ऑफ द मॅच आज मनसुरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केली जाते. फकरूबाई यांनी स्पॉन्सर केलेलं हे टी शर्ट आपण पाहू शकतात. प्रथमेश जास्त वेळ घेणार नाहीये, तर नक्कीच वेळ नाहीये त्यांच्याकडे. तर या पण नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट आणि टी शर्ट परिधान करून आपण मॅच मध्ये उतरायचंय या स्पर्धेमध्ये. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. तत्पूर्वी आपण इथे थांबूया आणि लगेच तुमच्या समोर जोडले जातील मिस्टर अक्षय पांडव मात्र मायक्रोफोनवर येतील. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. धन्यवाद.